विश्वास पाटील यांनी युद्धाचा प्रसंग जणू आमच्यासमोर उभा केला. त्याच युद्धाचा अनुभव फक्त तुमच्यासाठी. असं हे पानिपतचं युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी लढलं गेलं. म्हणजे अर्थातच आज जर 250 वर्षांच्या नंतर विचार करायचा झाला तर आणखी काही दिवसांनी युद्ध होणं अपेक्षित आहे. त्यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. पानिपत युद्धाच्या आधी जरा मराठ्यांच्या छावणीमध्ये एक प्रकारचा उत्साह होता. अब्दालीच्या छावणीमध्ये सुद्धा अंदाज येत नव्हता की मराठ्यांची ताकद कशी आहे. आणि त्याच्यानंतर 14 जानेवारीच्या सुमारास मराठ्यांवरती आणि अब्दालीवरती एक अशी परिस्थिती ओढवली की आता युद्धाला तोंड लागणं गरजेचंच होतं. आणि त्यातून 14 जानेवारी 1761 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी सुमारे 5:30-6 पर्यंत चाललेलं हे युद्ध, हे महायुद्ध रंगलं, ज्याच्यामध्ये अनेक जणांचा बळी गेला आणि परकीय आक्रमकांना आपण नेहमीसाठी हाकलवून लावलं. पानिपतकार विश्वास पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील सर, आज आपण या भूमीवरती आहोत. आज आपण किती म्हटलं तरी कदाचित त्या भावना, तो काळ आपण जागू शकणार नाही. आपण फक्त त्याच्याबद्दल विचार करू शकतो. तुमच्या मनात काय भावना दाखवून येतात? तुम्ही तर अनेक वेळा या ठिकाणी आलेला आहात. ही आपल्या रक्त मांसानं रंगलेली ही भूमी आहे आणि हिचा पांढरा रंग म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे विभूती आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या स्मृती येतात. पण पहिल्या नजरेमध्ये आपण पाहिलं की औरस चौरस चारो तरफ पसरलेला हा मुलूक केवळ सपाटी, या ठिकाणी दऱ्या नाहीत, डोंगर नाही, काही नाही. आणि त्यामुळेच पानिपतच्या महत्वाच्या टप्प्यावरचा महत्वाचा मुद्दा हा होता की हे युद्ध कुठल्या पद्धतीने खेळलं जावं, गनिमी काव्यानं की गोलाच्या लढाईनं. आणि शेवटच्या वेळेला शेवटी परिस्थिती अशी झाली की आलासिंग जाटाकडून येणारी रसद बंद झाली. गोविंदपंत मुदबुंदेला मारले गेले. दक्षिणेतून कुठून रसद नाही. मराठी तर मध्ये पेचात पानिपतात अडकलेले. अहमदशाह अब्दालीने 3 ठिकाणी आपल्या फौजा बदललेल्या आणि शेवटी तो मराठ्यांना मध्ये घेऊन पानिपताभोवती गरगरा रोज फिरू लागलेला. अशा प्रकारे मराठ्यांची कोंडी झालेली होती. अनान्न दशा झालेली होती. फाके पडत होती. झाडांना कुठल्या पानं राहिली नव्हती. गवत आणि साडूची माती खाऊन कसे कसे मराठी जगत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं सैन्य दुबळं झालेलं आणि काहीतरी एक निकराची लढाई करणं आवश्यक होतं. आणि म्हणून भाऊसाहेब 14 जानेवारी 1761 रणाला सामोरे गेले. तेव्हा पेच असा होता की विशेषतः होळकर आणि मंडळी म्हणत होती की गनिमी काव्य खेळूया. परंतु गनिमी काव्याला दऱ्या डोंगर आवश्यक असतात, नद्या नाल्या आवश्यक असतात, लपायला छपायला जागा हवी असते. तुम्ही हे पाहिलं तर हजारो मैल, शेकडो मैल अशी सपाटीची जमीन दिसते. आणि त्यामुळे मैदानात शत्रूला जर अंगावर घ्यायचा तर गोलाची लढाई खेळायला हवी. म्हणून भाऊसाहेबांनी इब्राहिम खान गार्दीला मदतीला घेऊन गोलाच्या लढाईचा व्यूह केला. सकाळी साधारणतः 5:30-6च्या दरम्यान सर्वजण बाहेर पडायला तयार झाले. आणि अशीच याच बाजूनं, या कालामच्या बाजूनच मराठ्यांचं सैन्य बाहेर पडलेलं होतं. आणि मराठ्यांची मुख्य स्ट्रॅटेजी अशी होती की या पेचातून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा ताजंतवानं होण्यासाठी दिल्लीकडे चालून जायला पाहिजे. पण दिल्लीच्या रस्त्यावर अहमदशाह अब्दाली आडवा होता म्हणून ते ईशान्येला वळले. यमुनेच्या काठाकडे एक 4-5 किलोमीटर जायचं आणि तिथून पुन्हा दिल्लीच्या रस्त्याला लागायचं. पुढच्या बाजूला तोफा पेरलेल्या होत्या आणि लढत झडत आक्रमण करत पुढे जायचं असं तो व्यूह होता. आणि इब्राहिम खान गार्दीनं सांगितलेलं होतं की माझ्या तोफा पुढे असतील, तुम्ही मराठी पाठीमागे राहाल. मध्ये बाजार, बुनगे, व्यापार, त्याच्यानंतर जो प्रत्यक्ष बाजार असायचा तो बाजारमध्ये घेतला जाईल आणि आम्ही लढत लढत असे पुढे जाऊ. ही गोलाची लढाई किंवा गोलाची जी व्यूह रचना आहे ती तुम्ही तोडू नका. म्हणजे पुढच्या बाजूला तोफा लढत लढत पुढे जाणार होत्या आणि त्याचा आसरा घेत इब्राहिम खान गार्दीचं त्याच्या पाठोपाठ 8,000ची फौज, 8,000 सैनिकांची, पायदळ सैनिकांची फौज त्याची चाललेली होती. सकाळी 9-9:30ला युद्धाला प्रारंभ झाला. सुरुवातीलाच इब्राहिम खान गार्दीच्या तोफा धडाडू लागल्या
आणि त्याचा मारा एवढा जोरदार होता की अहमदशाह अब्दालीची ह्या बाजूची फळी ही कोलमडून पडली आणि मोठी पळापळ माजली. त्यांच्या पाठोपाठ इब्राहिम खान गार्दीच्या पाठोपाठ विंचुरकर आणि दमाजी गायकवाड यांच्या फौजा होत्या. लढाईची शिस्त अशी होती की मध्ये त्याच्यामध्ये घुसायचं नाही, अन्यथा तोफखाना बंद पडेल. परंतु ज्यावेळेला एका बाजूने शत्रू पळू लागला त्यावेळेला गायकवाड आणि विंचुरकर यांच्या अंगामध्ये जणू काही चैतन्य आलं आणि त्यांनी घोडी पुढे घातली, हर हर महादेव म्हणून, आणि घोडी इब्राहिम खान गार्देच्या फौजेला ओलांडून पुढे शत्रूवर तुटून पडली. शत्रू असा या दूर रानातून पळत पळत चाललेला. शत्रूला काही कळेना की एकाएकी तोफा कशा बंद झाल्या. तर घोड्यावरून विंचुरकर आणि गायकवाडांच्या फौजा येत होत्या आणि ते तोफांच्या पुढे गेले. आणि इब्राहिम खान गार्दी आणि मंडळींना कळेना की तोफा चालवायच्या कुणावर, कारण मराठीच मध्ये आले आणि त्यामुळे त्या तोफा गार्दीच्या थंडावल्या आणि पळणारं सैन्य पुन्हा पाठीमागं वळलं. ही आपल्या हिशोबानं सैन्याची डावी बाजू होती. सैन्याची मधली जी फौजेची बाजू होती ती हुजुरात म्हणजे पेशव्यांचं अव्वल सैन्य आणि त्याच्याबरोबर असणारे इतर सरदार आणि दरकदार, आणि त्यांच्या पुढे होता शाहवली खान. सकाळी 11, 11:30 पर्यंत मधल्या फळीचा सुद्धा जोर एवढा जोरदार होता की शाहवली खानावर घोडी मराठ्यांची तुटून पडली आणि शाहवली खान हा वजीर, त्याला शेवटी आपल्या घोड्यावरून खाली उतरावं लागलं आणि पळणाऱ्या सैनिकांकडे पाहून तो रडायला लागला, ओरडायला लागला की बेट्यानं कुठे चाललेला, तुमच्या बापांचा देश अफगाणिस्तान खूप लांब आहे, पळून तुम्ही असे किती पळून पळणार आहात, थांबा. म्हणून तो दया माया भाकू लागला, अल्लाची करुणा भाकू लागला, रडू लागला, हातामध्ये माती घेऊन आक्रंदन करू लागला. पण ते सैनिक काही पळायचे अब्दालीचे थांबेनात. आणि अब्दाली सिवा नावाचं जे गाव आहे या ठिकाणी अब्दालीचा लाल बिछवा होता, जवळजवळ एक 7-8 किलोमीटर पाठीमागे, आणि तिथून दुर्बिणीतून तो रणमैदानाचं निरीक्षण करत होता. आणि हे रणमैदानाचं निरीक्षण करत तो आदेश देत होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की मधली आपली फळी ही तुटून पडलेली आहे. सकाळी 11च्या दरम्यान शाहवली खानची फौज मोडून पडली आणि अफगाण पाठीमागे पळायला लागले. सिवा नावाच्या गावाजवळ 8-10 मैलाच्या पाठीमागे एका टेकडावर उभा राहून अहमदशाह अब्दाली तिथून दुर्बिणीतून निरीक्षण करत होता. आणि आपले सैनिक पळतात हे लक्षात आल्यावर नक्सची नावाची त्याची एक राखीव फौज होती, साधारणतः 5 ते 7 हजार सैनिकांची परशुधारी राखीव फौज. त्यानं ही राखीव फौज परशुधारी मैदानामध्ये उतरवली आणि जे पळून जात होते अफगाण पाठीमागं त्यांना ते तोडायला लागले, त्यांचे पाय तोडायला लागले आणि त्यांचा खात्मा करायला लागले. मग पळणाऱ्या अफगाणांना असं लक्षात आलं की पाठीमागे जावं तर मरण, मग त्याच्यापेक्षा लढलेलं काय वाईट, म्हणून ते पुन्हा फौजा परत आल्या. पण दुर्दैवानं त्यावेळेला निसर्ग सुद्धा मराठ्यांच्या विरोधात कसा होता पहा. सकाळी 11:30, 12 पर्यंत परिस्थिती चांगली होती. 12-12:30च्या दरम्यान दक्षिणयानं होतं चालू, म्हणजे दक्षिणेकडच्या बाजूला सूर्य होता आणि मराठ्यांची तोंड सुद्धा दक्षिणेच्या बाजूला होती. त्यामुळे सूर्याची किरणं मराठ्यांच्या घोड्यांच्या आणि माणसांच्या डोळ्यावर येत होती. आणि मुळात मराठी आणि त्यांची जनावरं 15-15 दिवसाचे उपाशी होते आणि 15-15 दिवसाचे उपाशी असल्यामुळं सूर्याची ती प्रखर किरणं डोळ्यावर पडल्यावर पटापट घोडी भोवळ येऊन पडू लागली, माणसं भोवळ येऊन पडू लागली आणि ते एक दुर्दैवी कारण ठरलं. 12:30-1च्या दरम्यान अहमदशाह अब्दालीच्या फौजेला अनेक खिंडारं पडून सुद्धा आम्हाला ती खिंडारं ओलांडता आली नाहीत. याचं कारण ते एक दक्षिणयान आणि दुसरं कारण म्हणजे आमची घोडी आणि माणसं एवढी थकलेली होती की त्यांच्या अंगामध्ये त्राण राहिलेलं नव्हतं. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अहमदशाह अब्दालीनं आपली राखीव फौज ही मैदानामध्ये उतरवली होती. आणि इतिहासामध्ये याचे घसघशीत लखलखीत पुरावे आहेत की अफगाण पळत असताना अहमदशाह अब्दालीनं आपली खास इराणी तुराणी घोडी बाहेर काढली आणि आपल्या बेगमांना त्या घोड्यावर बसून परतीचा रस्ता धरायचा आदेश दिलेला होता. म्हणजे दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत मी तर असं म्हणतो की विजयश्री हातामध्ये
माला घेऊन मराठ्यांच्या गळ्यामध्ये टाकण्यासाठी पुढे येत होती, पण दुर्दैवानं थोडीशी मान उंच करता आली नाही मराठ्यांना. अशा परिस्थितीमध्ये दुपारी 1:30 ते 2 पर्यंत पारडं मात्र मराठ्यांच्या बाजूनच होतं. हे अगदी सत्य आहे.